आलो मित्रांनो घरी ऑइलची एक शॉप ऑइलची बॉटली घेऊन आलं. एक जण सांगितली काल ते शॉप निघालेले त्यांची बस द्यायची होती. आज टाकायची काल टाकलं थोडं, आणखीन दुसऱ्या शॉपबद्दल टाकलं, एक शॉपबद्दल टाकलं होतं. आता घेतात का नाही काय माहिती. काल जरा ही म्हणाली जाऊ बघू पण आपण काय करतात काय माहिती. थोडं जाणून काढ, जरा साफसफाई करतो, बघू आज काय. उशीर झाला नाही पण ते रात्री पावसामुळे जरा पावसामुळे पाणी सगळं. सकाळी कुठं जोडा पाऊस पडला तेवढा घ्यायला लागला. स्प्रे बेरिंग आहे ती अजून घेऊन येईल बरं. हो हा बरोबर. उद्याच्या लावलं जर मग जाम होतंय. हा जाम होत लय काम आहे गाडीचं, लय काम आहे ना. येत नाही खाली येत ना आता. ते हाय बघू आणतो संध्याकाळी हे करतो. चालतंय ठीक आहे, बरोबर आहे का. कशाला अरे हे ते ही नाही रे 80. आवाज किती का काय घ्या म्हणलं उगच साधं घेत 2-4 वर्ष चालते. 2-4 अर्धी गेला काय राहिलं दी तेवढं ऑनलाईन आहे मला. परपंच आता लागला उगं परपंच राहिला म्हणजे गाडी आली सुपर स्प्लेंडर. गिअरच पडणार म्हणाल काय व्हायला लागली. जरा तिला काढून हे करून बसवते माणसात टाकून काढावं लागेल बाजूला. ती गिअर चेंज करून बसावं लागेल. मग ह्याला तटत असेल. काय तटर लागले ते बाजूला. उन्नट वरच्या साईडला असते सुपर स्प्लेंडरचं. वरच्या साईड 10 नंबर नट असते पण वरल्या साईडला असते. गाड्याची सिस्टीम आहे उगाच का अशी सिस्टीम देत असतील. केलं गिअरचं तर काढून व्यवस्थित बसवलं.
असं ओलं होत नव्हतं. ओले होऊन इथं चिपक यायला हळूहळू. पाणी तर ते आता ते बाटलीतून आलेलं असेल, पाण्याचा काही विषय नाही. कुठलं इथलं टाक तिथलं टाक असलं करून बघ. ते पेट्रोल मध्ये जरा पाण्यात थोडं बघू तिथे कार्बोरेटर साफ करा, गाडी जरा फटफट करायला मध्ये चालताना बघू काय विषय आहे ते साफ करून बसवलं. झाड असलं का त्या झाडाने काजळी टाकल्या झालं का नीट. हा पप्पा झालं का नीट. नाही ते नाही आणले तीच म्हणलं झालं का काय तुम्ही काय म्हणणार गेला नाही. चलो नाही पण चलो ठीक आहे 100 हा 50 कसं फक्त 100 दे काय नाही रात्री दे 50 रुपये सगळे चिल्लर जायचं तुला राहायचं नाही. बॅटरीवर चालू होते होते. ती काय होतं एखादी बॅटरी ही झाली का चार्जिंग होते. सकाळ सकाळ होते चालू. हां सकाळ सकाळ किक मारायची. नाही बॅटरीवर होते. बॅटरी चालू करत ना कधीच. सकाळी किक मारली का बॅटरी व्यवस्थित राहते. कसं असते बसून असते एकदम बॅटरी झटका दिला का बसून असले की झटका दिली बॅटरी कार्बोरेटर घाण आहे गाडी चालू फटफट करायला लागले. टाकी साफ करावी लागेल. कार्बोरेटर तर किती घाण आहे बघा. गाडी संध्याकाळ झाले पाऊस पडायला लागलाय म्हणजे उकडालाच गेले न कोणाला येत. थंड लागायला लागले. प्लॅटिन आले ते कार्बोरेटर जर साफ करून घ्यावं त्याचं फडफड म्हणजे काय म्हणता का चाललं की बंद पडायला म्हणतात मध्ये. बघू एखाद दिवस ते ह्याचा प्रॉब्लेम असू शकते. करंट बिरंट एखाद दिवस जर कमी आला तर त्याच्यामुळे बंद पडू शकते. बघू काय अगोदर आपलं ते करून घ्या संकल्प साफ करून. साफसफाई कपडे त्या दिवशी करून एकच घ्या. अरे अरे मांजराला कुंकू कुठे बांधले. मला असलं गेलं पुढे जायला काय
काय बी करीत लोक काढायचं नाही. पेट्रोल तर चांगला बघा टाकीमध्ये. पेट्रोल टाकीमध्ये काय घालायचं, टाकीमध्ये काय घालणार नाही. कार्बोरेटर साफ करू. कार्बोरेटर लय घालणार. आणि तिथलं मग खोललं की पाणी जे आलं सगळं कुठलं कार्बोरेटर खालून का. मग कार्बोरेटर साफ करू घे. म्हणजे म्हणा गाडीकडे मी म्हणून बाबड्याला तिथं गावात म्हणलं बरोबर दाखवायचं मग गाडी तिकडे आणा म्हणून आता मिळाला नाही म्हणून गाडीचा. माझी एखादी मला लाईट लागते ना लागते काय काय फायदा कायच गोळ कळा नाही. आता बंद केली. आता मी चालू केली. असंच बाहेर लावले काय गोळ बी कळायला नाही. बोल की बरं एवढं नाही खरं. तेवढं कोण झालं 1000 रुपये भरतो करतो. आता आकाश नावानं धरलंय म्हणलं तुम्ही. आता काय लाईट कट केली करतो चालू थोडं करतो चालू कर म्हणलं करतो चालू आता रातभर असं कर करतो चालू करतो की आता करते बाबा रात्री कोणा जेवण काय करू सर बाहेर घेवायला हे बाहेर का कनेक्शन लूज पडायला तिकडून का इकडून बेजेतून कनेक्शन उतरून कॉईल गेले करून तोडायला लागली गाडी. आता कॉईल चेक करावं लागेल. ह्याची टाकी खालची नाही मॅग्नेट कॉईल गाडीमध्ये किती टाकी सापण ते कार्बोरेटर सापण काय चालूच नाही झाले की करंट मध्ये तोडायला लागले. आणि पुन्हा करंट एकदा करंटच येणं झालं.